ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर. आज आपण शिवपुराणातील अतिशय गंभीर, भावस्पर्शी आणि भक्ती जागवणारी समुद्रमंथन कथा ऐकणार आहोत. ही कथा भगवान शंकरांच्या महान त्यागाची, सृष्टीच्या रक्षणाची आणि नीलकंठ अवताराच्या दिव्य रूपाची आहे. श्री स्वामी समर्थच्या कृपेने ही कथा तुमच्या हृदयापर्यंत पोचो. एकेकाळी देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध चालू होतं. या युद्धामुळे देवांचं तेज, शक्ती आणि सामर्थ्य क्षीण झालं होतं. देव भयभीत झाले होते. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंनी देवांना धीर दिला आणि सांगितलं, देव हो, जर तुम्हाला पुन्हा सामर्थ्य हवं असेल तर अमृत प्राप्त करावं लागेल आणि अमृत फक्त समुद्र मंथनातूनच मिळू शकतं. विष्णूच्या आज्ञेनुसार देव आणि दानव दोघांनीही तात्पुरतं संधी करायचं ठरवलं. मंदार पर्वत मंथनासाठी निवडला गेला आणि वासुकी नाग मंथनाची दोरी बनवण्यात आला. देवांनी वासुकीचा शेपटा पकडला, दानवांनी डोक्याचा भाग पकडला. समुद्र मंथन सुरू झालं. सागर प्रचंड हलू लागलं, लाटा उसळू लागल्या. परंतु भक्त हो, मंथन सुरू होताच सर्वप्रथम जे बाहेर आलं ते अमृत नव्हतं. ते होतं भयंकर हालाहल विष. ते विष इतकं उग्र होतं की त्याचा धूर जरी बाहेर पडला तरी सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली. प्राणी, पक्षी, मानव, देव सगळे भयभीत झाले. कोणीही त्या विषाला थांबवू शकत नव्हतं. संपूर्ण सृष्टी नाशाच्या उंबरठ्यावर होती. तेव्हा सर्व देव, ऋषी, मुनी भगवान शंकराकडे गेले. आर्त स्वरात प्रार्थना करू लागले, हे महादेवा, तुमच्याशिवाय सृष्टी वाचवणारा कोणीच नाही. देवांची ही प्रार्थना ऐकून भगवान शंकरांनी क्षणाचाही विचार केला नाही. ना स्वतःचा विचार केला, ना परिणामाचा. सृष्टीच्या कल्याणासाठी महादेव पुढे आले. भगवान शंकरांनी ते हालाहल विष आपल्या हातात घेतलं आणि ते विष स्वतः प्राशन केलं. परंतु त्यांनी ते विष कंठाखाली जाऊ दिलं नाही. ते आपल्या कंठातच रोखून ठेवलं. विषाच्या प्रभावामुळे भगवान शंकराचा कंठ निळ्या रंगाचा झाला. तेव्हापासून ते नीळकंठ महादेव या नावाने ओळखले जाऊ लागले. हा प्रसंग पाहून माता पार्वती धावून आल्या. त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी महादेवाचा कंठ धरून ठेवला. त्यांच्या स्पर्शामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. हा प्रसंग म्हणजे पत्नीचं प्रेम, करुणा आणि अढळ भक्तीचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. महादेवांनी विष प्राशन केले, पण स्वतः त्रास सहन केला. इतर कोणालाही दुःख होऊ दिलं नाही. यानंतर समुद्र मंथन पुढे सुरू झालं. सागरातून अनेक दिव्य वस्तू एका मागोमाग एक प्रकट झाल्या. कामधेनू, उच्चश्रवा घोडा, ऐरावत हत्ती आणि माता लक्ष्मी प्रकट झाल्या. शेवटी अमृत निघालं. देवांनी अमृत पिऊन आपलं तेज परत मिळवलं. पण भक्त हो, या संपूर्ण कथेचा खरा नायक अमृत नव्हे, तर भगवान शंकराचा तो निस्वार्थ त्याग आहे. आजही सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिन्यात नीलकंठ महादेवाची पूजा विशेष श्रद्धेने केली जाते. ही कथा आपल्याला शिकवते की स्वतःचा विचार बाजूला ठेवून इतरांच्या कल्याणासाठी जे उभे राहतात तेच खरे महादेव. सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने
अशाच पवित्र शिवपुराण कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पुढील भागात आपण ऐकणार आहोत महान शिवभक्तांच्या कथा आणि महादेवाचे चमत्कारिक अनुभव. चला शेवटी भक्तिभावाने म्हणूया, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.